भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात? लॉर्ड रिपन. भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिपन यांना म्हणतात. आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत कोणी मांडला? दादाभाई नौरोजी. आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी मांडला. कोणत्या कायद्याला काळा कायदा असे म्हणतात? रौलट ॲक्ट. रौलट ॲक्ट कायद्याला काळा कायदा असे म्हणतात. भारतात पहिली रेल्वे कधी सुरू झाली? एप्रिल 1853. भारतात पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 सुरू झाली. दत्तक वारसा नामंजूर कोणी केला? लॉर्ड डलहौसी. दत्तक वारसा नामंजूर लॉर्ड डलहौसी यांनी केला. पुणे करार 1932 साली कोणामध्ये घडून आला? महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर. पुणे करार 1932 साली महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये घडून आला. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? गोपाळ कृष्ण गोखले. भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली. स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्य समर हा ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिला. शून्यधारित अर्थसंकल्प महाराष्ट्रात कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात मांडण्यात आला होता? शंकरराव चव्हाण. शून्यधारित अर्थसंकल्प महाराष्ट्रात शंकरराव चव्हाण या मुख्यमंत्र्यांच्या काळात मांडण्यात आला होता. शून्यधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. शून्यधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र होय. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व लाईक करून शेअर करा.